नमस्कार मित्रांनो. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ज्यांना बसून बोलता येते त्यांना उभं टाकूनही भाषण करता येते, उभं टाकूनही छान पद्धतीनं आपला विषय समजून सांगता येतो. तुम्हाला माहित असतील असे अनेक महिला, स्त्री पुरुष व्यक्ती असतात की ते छानपैकी बसून बोलतात, विनोद सांगतात, काही घटना सांगतात, प्रसंग सांगतात, जीवनातले अनुभव सांगतात, कथा सांगतात, बसून सांगतात. पण त्यांना जर तुम्ही हेच जर स्टेजवर उभा टाकून बोला, इतरांना समजून सांगा. जर असं सांगितलं तर ते म्हणतात की मला स्टेजवरून बोलता येत नाही, मला चार माणसाच्या समोर उभं राहून बोलता येत नाही. म्हणजेच त्यांना भाषण मला करता येत नाही असं ते सांगतात. आणि त्यांना केव्हाही विचारलं, मला बोलता येत नाही, मला बोलता येत नाही. स्वतःलाही सांगतात, मला भाषण करता येत नाही, मला भाषण करता येत नाही. पण हे यामागचं मानसशास्त्र जर आपण समजून घेतलं, तर लक्षात ठेवा, की मानसशास्त्र असं सांगते, मानसशास्त्रात असं सांगितलं गेलेलं आहे, की माणूस जसा स्वतःशी बोलत राहतो किंवा इतरांशी बोलत राहतो, तसा तो बनत जातो. कारण आपलं जे बाह्य मन आहे असं सांगितलं जातं, की 10% आहे आणि अंतर्मन हे 90% आहे. म्हणून आपल्या कृती आणि उक्तीमागं जे काही बळ आहे, ते बळ आहे ते अंतर्मनाचं बळ असते. त्यामुळं अंतर्मनाला जे काही तुम्ही खाद्य पुरवाल, तशा पद्धतीने ते काम करत असते. म्हणून तुम्ही जर सातत्यानं म्हणत असाल, की मला बोलता येत नाही, बोलता येत नाही, तर मित्रांनो, तुम्हाला बोलता येणार नाही. आणि बऱ्याचदा हे यासाठी काय करावं लागेल? तर बोलण्याची जी सिस्टीम आहे तुमची, नकारात्मक बोलण्याची, ती पहिल्यांदा बाजूला करून त्याच्या ऐवजी सकारात्मक सिस्टीम लावाल. एक नको तो पिक्चर काढून टाकावा लागेल, काढल्याशिवाय हवा तो पिक्चर टाकीजवर दाखवता येणार नाही त्यांना. दुसरं, जे शिडी टाकू ती तो चित्रपट आपण पाहू शकतो. तसं आपल्या अंतर्मनामध्ये ज्या शिडी आपण टाकलेल्या आहेत, मला येत नाही, येत नाही, येत नाही, येत नाही, मला जमत नाही, मला जमत नाही, हे नानाचा पाडा आपल्याला नालायक करून सोडते. आणि मग आपल्याला तशाच पद्धतीचे अनुभव पण यायला लागतात. म्हणून पहिल्यांदा ही नकाराची शिडी, मला बोलता येत नाही, मला करता येत नाही, हे बोलणं पहिल्यांदा थांबवावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, मग काय दुसरं काय शिडी टाकावं लागेल, दुसरं काय बोलावं लागेल? मला बोलता येते, मी बोलू शकतो, बोलण्याचं कौशल्य मी साध्य करू शकतो, मी करत आहे. हा, हे मानसिक पातळीवर हे बोलणं, स्वतःशी बोलणं, याला सेल्फ टॉक म्हणतात. सेल्फ टॉक जर पॉझिटिव्ह असेल, सेल्फ टॉक जर सातत्यानं पॉझिटिव्ह असेल, तर तुमचं मन सुद्धा पॉझिटिव्ह बनायला मदत होते. आणि हे मात्र सातत्यानं तुम्हाला करावं लागेल. त्यासाठी भिंतीवर लिहून ठेवा, की मला छान बोलता येते, मी छान बोलू शकतो, मी एक छान वक्ता आहे. आणि मग त्यानंतर तुम्ही चित्रही तुमचं काढून ठेवा. एक वक्ता म्हणजे स्टेजवर बोलतानाचं एक चित्र, एक फोटो तुम्ही जर काढून ठेवला, ते बघत राहिला, तर तुम्हाला काय होईल माहितीये का? तर तुमची प्रतिमा एक वक्ता म्हणून तुमच्या डोळ्यासमोर येईल. बऱ्याचदा काय होतं, आपण आपल्या नजरेत काय आहोत हे खूप महत्वाचं गोष्ट असते. दुसऱ्याच्या नजरेत काय आहोत याही पेक्षा आपण आपल्या नजरेत बेस्ट असणं, आयुष्य बेस्ट करण्यासाठी आणि आपली कृती-उक्ती बेस्ट करण्यासाठी उपयुक्त ठरते. म्हणून तुमची प्रतिमा एक छान पद्धतीने एक वक्ता म्हणून बोलत असताना एखाद्या स्टेजवरचा एक फोटो काढून ठेवा आणि तो लावा काही दिवस, की हे पूर्वतयारीचा भाग म्हणूनही सांगतो तुम्हाला, तुमच्या मनाच्या घडणीचा भाग म्हणूनही सांगतो. त्याचबरोबर तुम्हाला जर बोलता येत नसेल, तर त्यासाठी पहिल्यांदा असं समजू नका की आज जे चांगल्या पद्धतीने बोलतायत, मी जेव्हा तुमच्यासमोर आज जे काही बोलत आहे, सांगत आहे तुम्हाला, त्याच्या अगोदर मी काही एवढा वक्ता होतो का? किंवा कोणताही व्यक्ती आईच्या पोटातून भाषण करत येत नाही, तो रडतच येतो. ही गोष्ट आपण समजून शिकली पाहिजे. आपण काय बघतो माहिती, शिखर बघतो, पण पाया बघत नाही. एखाद्या नदीचा जरी उगम असला तर ती फार छोटी असते. आपण सागर बघतो. ती सागराला मिळाल्यानंतर बघतो. त्यामुळे ती मोठी वाटायला लागते आणि आपल्याला भय वाटायला लागते. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही छोटी असते. त्यामुळे ते ज्याला बसून चांगलं बोलता येते त्यांना उभा टाकून बोलण्याचं का अजून एक तंत्र मी सांगतो, की सुरुवातीला तुम्ही काय करा,
जे काही विषय तुम्हाला उभा टाकून बोलायचा आहे ना, तोच विषय अगोदर बसून बोला, बसून समजून सांगा. आणि हे बसून समजून सांगितलं एकदा परफेक्ट झाला, की मग तेच तुम्ही घरी उभा राहून सगळे समोर आहेत असं समजून तुम्ही बोलायला शिका. मग त्यातनं ते रेकॉर्डिंग करून ठेवा आणि रेकॉर्डिंग करून ठेवल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. कारण स्वतःचा आत्मविश्वास वाढणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. आत्मविश्वासाच्या बळावर विश्व निर्माण करता येते. आत्मविश्वास ही यशाची कुंजी आहे आणि ज्यांच्याकडे आत्मविश्वास असतो तेच आपलं यशाचं विश्व निर्माण करू शकतात. पण आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्या जसं उक्तीची गरज असते तशीच कृतीची गरज असते. आणि मग तुम्हाला घरी उभा टाकून बोलत असताना मग तुम्हाला जर जमायला लागलं, हे जमायला लागलं असं वाटलं ना, ही फार आनंदायी गोष्ट असते. ही आत्मविश्वास वाढण्याचं चिन्ह असते. मग तुम्ही काय करायचं, मला आता जमायला लागलं. मग त्यानंतर काय करायचं, तुमच्या जवळचे काही मुलं घ्यायचे आणि त्यांच्या समोर भाषण करून दाखवायचं त्यांना. आणि मग पोरं पोरं म्हणतात, कसं झालं रे पोरानं? पोरं बरोबरच सांगत असतात, छान 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 झालं म्हणतात. मग हळूहळू 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 मग तुम्ही 4 लोकांपासून 4 लोक मग पुढे पुढे वाढवत 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 तुम्ही आपण पोहायला शिकताना डायरेक्ट समुद्रात पोहायला शिकतो का? नाही. हौदात शिकतो, छोट्या इतक्या पाण्यामध्ये शिकतो, कमी पाण्यामध्ये शिकतो. मग हळूहळू हळूहळू हळू मग वाढवत असतो. मग त्यामुळं कोणती गोष्ट सरावाने राव बनता येते, करत गेले की जमत जाते. या गोष्टीवर विश्वास ठेवा. एका एका पावलानं प्रवास होत जातो, यावर विश्वास ठेवा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता ज्या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे, त्या विषयाचा बऱ्याचदा मला बोलता येत नाही म्हणत असताना मला तयारी करण्याचा कंटाळा आहे, हे सांगायला आपण विसरतो. मित्रांनो, आपल्याला ज्या विषयावर बोलायचं आहे ना, त्या किती वेळ बोलायचं आहे, तर आणि काय बोलायचं आहे, याविषयी ते लिहून काढा. आणि लिहून काढून ते वाचा आणि ते बुकपाठ करा. मुखपाठ करायला तेवढंच बोलायला शिका आणि हळूहळू हळूहळू हळू मग तुमचा कॉन्फिडन्स वाढायला लागते. मग आता तुम्ही कधी प्रयत्न केलाय का मी जे सांगतोय ते प्रयोग? आता पहिला प्रयोग केला सेल्फ टॉकचा, दुसरा प्रयोग सांगितला लहान मुलांसमोर बोलायला शिका, तिसरा प्रयोग सांगतोय तुम्ही ते भाषण पूर्ण लिहून काढून पाठ करून बोला. पूर्ण पाठ करायचं. इथे जमलेल्या बंधू भगिनी पासून ते धन्यवाद म्हणेपर्यंत तुम्ही लिहून काढा. आणि आणि जोपर्यंत तुम्हाला ते पाठ झालं नाही वाटेल तोपर्यंत तुम्ही इतर लोकांसमोर जाऊ नका अगोदर. कारण कोणतीही गोष्ट लोकांसमोर जाण्या अगोदर आपण तयार होणं महत्वाचं आहे. नाटक जरी लोकांसमोर न्यायचं असेल तर आधी तालीम करावी लागते, हा इतिहास आहे. किंवा क्रिकेटर आपल्या समोर जेव्हा येतात ते डायरेक्टच घरून निघाले की बॅट घेऊन रणांगणावर येतात का? नाही. त्यांनी खूप दिवस अगोदर प्रॅक्टिस करतात, सराव करतात, जाळीत सराव करतात. त्यांना कोणी जरी बॉल आणून द्यायला नसेल तरी पण ते जाळी लावतात आणि जाळीमधूनच एक एक जणाला ठेवतात बॉलिंग करायला आणि फक्त 4-6 ची सुद्धा तिथं प्रॅक्टिस करतात. बॉल म्हणजे जगातला कुठलाही व्यक्ती ज्या ज्या क्षेत्रामध्ये मोठा झालाय त्या त्या क्षेत्रामध्ये तो रोज रियाज करतो, त्या क्षेत्राचा अभ्यास करतो. अभ्यास न करता कोणाला बोलता येते का हो? मला सांगा, एखादा तुम्हाला माहित असणारा एखादा वक्ता आहे आणि त्या वक्त्याला म्हणा की तुम्ही एखादा विषय त्याला माहीतच नाही, त्या विषयावर बोल. तो काय म्हणेल, बाबा मला या विषयावर माहिती नाही, मी अभ्यास करून मात्र बोलेल. म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे, कितीही मोठा व्यक्ती असला तरी भाषण त्याला तयारी केल्याशिवाय बोलता येत नसते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून तयारी करणं हा एक महत्वाचा बाब आहे. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक काय भय असते. माणसानं भय हे स्वतःच्या मनाला लावून घेतलेला कॅन्सर आहे. स्वतःचा भय निर्माण करतो. काय भय करतो? नाही, लोक हसतील, लोक काय म्हणतील, चुकलं तर काय म्हणतील. मला सांगा, इम्प्रेशन डाऊन होईल. तुम्हाला कोणी सांगितलं हो तुमचं इम्प्रेशन आहे म्हणून? दुबळ्यांचं कधी इम्प्रेशन असत नाही. तुम्हाला बोलताच येत नाही, लोकांना माहित आहे तुम्हाला बोलता येत नाही म्हणून. मग तुमचं इम्प्रेशन तर काही बोलता येत नाही म्हणून काय इम्प्रेशन आहे काय? आणि एखादं बोलत असताना काही एखादा इकडे तिकडे शब्द होतो, माझा पण होतो. आणि बोलत असताना काही चुकलं याचा अर्थ असा नाही की तुमचं इम्प्रेशन डाऊन होते, असं काहीच नाही. तर मनातून हे काढून टाका. तुमचं जर दररोज 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 तुम्ही चांगल्या पद्धतीने बोलू लागलात तर इम्प्रेशन डाऊन होण्याऐवजी इम्प्रेशन तुमचं वाढेल. आणि लक्षात ठेवा, बोलणं हे कोणावर इम्प्रेशन पाडण्यासाठी नसते. बोलणं हे स्वतःची टिमकी वाजवून घेण्यासाठी नसते. तर बोलण्यातून आपल्याला एखादा समजलेला विषय, आपल्याला अनुभवलेली एखादी गोष्ट, आपलं
आपल्याला लागलेली एखादी ठेच दुसऱ्याला लागू नये ते अनुभव सांगण्यासाठी बोलायचं असते. आपल्याला एखादा विषय समाजासाठी उपयुक्त असतो त्या विषय समजून सांगण्यासाठी बोलायचा असतो. जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शाने करून सोडावे सकळ जन, या भूमिकेतून बोलायचं असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला अनेक गोष्टी, बऱ्याच जण काय असते माहिती आहे, मानसिक दृष्ट्या सुद्धा फार आवश्यक असते. बऱ्याच जणाला असं वाटत असते मला या विषयावर बोलायचंय, त्या विषयावर बोलायचंय, पण काय करावं, मला बोलता येत नाही. ही जी खंत आहे, ही खंत दूर करण्यासाठी सुद्धा ही कला तुम्हाला फार उपयुक्त ठरते. कारण माणसाला कोणाला तरी काहीतरी सांगायचं असते. आपल्या जीवनातल्या घटना सांगायच्या असतात, आपल्या जीवनाचे प्रसंग सांगायचे असतात. हे आपल्याबद्दलचे जे झालेले गैरसमज दूर करायचे असतात किंवा एखाद्या महापुरुषाविषयीचे गैरसमज दूर करायचे असतात किंवा एखाद्या समाजाविषयीचे गैरसमज दूर करायचे. हे सगळं तुमच्याकडे ज्ञान असते. फक्त फक्त तुम्ही काय म्हणता की हे सांगितलं तर चुकलं तर काय होईल, आणि सहजतेनं बोलायला शिका मित्र. आज जे माणसं टीकाही करतील उद्या तेच कौतुक करतात. प्रहार करणारी माणसं हार घालायला तयार असतात. फक्त लक्षात ठेवा, संयम पाळा. तुम्ही काम करायला सुरुवात करा. भयातून मुक्त व्हा. या जगामध्ये असा कोण व्यक्ती आहे हो ज्याच्यावर टीका होत नाही? असा एकही या व्यक्ती जगात नाही की ज्याच्यावर टीका होत नाही. असा एकही जगात व्यक्ती नाही की जो दुसऱ्यावर टीका करत नाही. टीका करणं म्हणजे काय असते? काहीतरी सांगणं असते त्याच्याबद्दल. ते माणूस असा आहे. मग ते सांगणं, तुमचं चांगुल पण सांगू लागला की ते तुम्हाला कौतुक वाटते. ते तुमच्या उणिवा सांगू लागला की ते तुम्हाला टीका वाटते. आपल्यामध्ये काही उणिवा असतील आणि कोणी सांगत असेल तर आपण ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. यस, हो हो, माझं थोडस चुकायला लागलेल, मी दुरुस्त नक्की करेल. काय फरक पडते? कोणीच परिपूर्ण असत नाही. जगातला असा एकही व्यक्ती सांगा की तो परिपूर्ण आहे. मग त्यामुळं तुम्ही परिपूर्ण बनावं यासाठी नक्की प्रयत्न करा. पण परिपूर्णता नावाची काही गोष्ट असत नाही. टीका करायचा असेल, चुका काढायचा असेल तर सगळ्याच्याच चुका काढता येतात, सगळ्यांवर टीका करता येते. आणि टीकेने वीक न होता जगामध्ये तुम्हाला तुमचं साम्राज्य निर्माण करायचं असेल, तुमच्या वाणीचा प्रभाव तयार करायचा असेल, तुमच्या विचाराचा प्रभाव तयार करायचा असेल, तुमचा दृष्टिकोन लोकांना समोर न्यायचा असेल, तुमचे अनुभव लोकांसमोर न्यायचे, आणि यातनं अजून काय फायदे होते? तुम्हाला पैसे मिळू शकतात, प्रसिद्धी मिळू शकते, पैसे मिळू शकतात, युट्यूबच्या माध्यमातून पैसे मिळू शकतात, किंवा भाषण चांगल्या पद्धतीने करायला शिकला तर तुम्हाला मानधन देऊनही बोलवलं जातं. याच बरोबर तुमच्या घराण्याचा, तुमच्या गावाचा, तुमच्या देशाचा तुमची अभिमान वाढवू शकता. जगासमोर तुमच्या या देशातल्या चांगल्या गोष्टी जगासमोर ठेवू शकता. आणि जगाला तुमच्याकडे, आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो नकारात्मक आहे तो सकारात्मक करू शकता. या वाणीचे अनेक फायदे आहेत मित्र. म्हणून त्यामुळे तुमच्या वाणीचा सदुपयोग करायला शिका. वाणीची साधना करा. साधनेशिवाय साध्य होत नसते. त्यामुळे प्रत्येकाने छोट्या छोट्या विषयापासून सुरुवात करा. थोडं थोडं बोलून विषय सुरुवात करा आणि तुम्हाला नक्की बोलता येते. अजून काही माहिती हवी असेल, तुम्हाला जर मार्गदर्शन हवे असेल तर मी तुम्हाला नंबर देतो, 9767704604. प्राध्यापक डॉक्टर हनुमंत भोपाळे. पुन्हा हनुमंत भोपाळे या चॅनलवर, इंग्लिशमध्ये नाव आहे हनुमंत भोपाळे, या चॅनलवर पुन्हा आपण भेटूया. धन्यवाद.